मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 या अनुषंगाने आपण इतिहासाचे 28 सप्टेंबरला आपण टार्गेट करून काय करतोय, काय पीवायक्यू बघतोय. तर पीवायक्यू बघत असताना मागच्या 5 ते 6 वर्षाच्या पीवायक्यूवर आपण विशेषतः लक्ष देतोय. आणि पीवायक्यू बघण्याचं मुख्य कारण ह्या टप्प्यात महत्त्वाचं काय आहे, कारण की ह्या टप्प्यामध्ये आपण वर्षभर पीवायक्यू बघतो आणि एक्झामच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला रिवाईज करायचं आहे, त्या रिवाईज करण्याच्या टप्प्यामध्ये आपण पीवायक्यूला सोडून देतो. आणि हे सोडून दिल्यामुळे काय होतं, आपलं रिव्हिजनचा एरिया हा भयंकर मोठ्या प्रमाणात वाढून जातो. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा टाळायचा आहे आणि आपल्याला अभ्यासाची रणनीती ही ठरवायची आहे. तर तत्पूर्वी आपल्याला पीवायक्यू परत पुन्हा पुन्हा बघायचे आहेत. त्यामुळे ही आपली सीरीज जी आहे, इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स सीरीज जी आहे, ते आपण घेऊन येत आहोत. ह्या अंतर्गत आपण 2024 ते 2018 पर्यंत असं रिव्हर्समध्ये इतिहासाची प्रश्नपत्रिका या बघणार आहोत.